मी भगवान नाना पाटील भोसले, राहणार कोनेवाडी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा विधानसभेचा मतदारसंघ फुलंब्री असे असून मी भारतीय जनता पार्टीचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. हो, माझं वय आज 60 वर्ष आहे, परंतु मी 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि एकनिष्ठ करतो. तरी भारतीय जनता पार्टीला आज आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जनता अगदी चांगल्या प्रमाणात मानते व रस्त्याचे कामं, शेतकऱ्याचे कामं, शेततळे, गुराचे गोठे व तसेच अस्तर, शेतकऱ्याला अवजार वस्तू असे काही चांगले कामं ह्या सरकारने केल्यामुळं भारतीय जनता पार्टीवर सगळ्या जनतेचा विश्वास बसलेला आहे व लाडकी बहिणीसारखे योजना राबल्या, तसेच नमोची योजना वापरली, सन्मान निधी वापरण्यात आला, तसेच मुलाला शाळाला सवलत, मुलीला शाळाला सवलत असे चांगले कामं भारतीय जनता पार्टीने केलेले आहे. म्हणून येत्या आपल्या होणाऱ्या झालेल्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्या भारतीय जनता पार्टीवर व अजितदादा गट व शिंदे गट या चांगल्या लोकांना विश्वास ठेवून भरभरून मतदान केले व महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षाही आपल्याला जास्त सीट लागले. आपण दिलेला जाहीरनामा हे आपण पूर्ण करायला पाहिजे. दिलेले आश्वासन हे पूर्ण करायला पाहिजे. अजितदादा व देवेंद्र भाऊ फडणवीस, शिंदे साहेब, तुम्हाला आज या महाराष्ट्रामध्ये राम, लक्ष्मण, हनुमान सारखे लोक मानित आहे. तरी आपण दिलेला शब्द शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू असे सांगितले होते, परंतु आजपर्यंत कर्जमाफीचा कुठलाही सरकारनं उजाडा केलेला नाही. म्हणून आज जनता आपले कर्जमुक्तीची वाट पाहत आहे व तसेच इलेक्शन आल्यावर मोठमोठ्याल्या आपण सभा घेतो, कार्यकर्त्याच्या मीटिंग घेतो, पण या मीटिंगला, या कार्यकर्त्याला, मोठ्या सभेला काही प्राधान्य एवढं असतं, परंतु गावातील स्थानिक कार्यकर्त्याला या मतदानच्या दिवशी समोरे जावं लागतं व आंधळा माणूस असा त्याच्याकडे जावं लागतं, पांगळ्या माणसाकडे जावं लागतं, वयवर्ध माणसाकडे जावं लागतं, अति दारू पिणाऱ्याकडे जावं लागतं व अति शहाण्याकडे जावं लागतं, त्याच्या हातपाय पडावं लागतं व गावातून आपल्या पक्षाला कशी लीड मिळेल त्या हिशोबानं गावातल्या कार्यकर्त्याला खूप मेहनत घ्यावी लागती. म्हणून आम्ही सांगतो, आज लोक आम्हाला वाट्यावर बसलो, मंदिरापुढं बसलो किंवा रस्त्यावर बसलो, एखाद्या दुकानावर गेलो का हो आपले सरकार जाहीरनामा केलता, कर्ज माफ करणारे, कधी माफ करणारे असे आम्हाला विचारते, पण आम्ही त्यांना काय उत्तर द्या. म्हणून आम्ही एकच इच्छा करतो, तिन्ही मुख्यमंत्र्याला हात जोडून माझा साष्टांग नमस्कार आहे का आपण शेतकऱ्यांना होता होईपर्यंत एवढं कर्जमुक्त करावे ही तुम्हाला